खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बियाण्यांच्या दरातील वाढ आणि वजनात झालेली घट यामुळे शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे अशी मागणी शिवसेना उभाटा पक्षाच्या युवासेना कार्यकारिणी सदस्य प्रियंका जोशी यांनी जिल्हा प्रशासनासह राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबतचे पत्र प्रियंका यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले असून यासोबतच पोस्टरद्वारे अलार्म पाठवून प्रियंका जोशी यांनी प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. शेतकऱ्यांवर अनेक संकट आहेत. मागचं संपूर्ण वर्ष दुष्काळाचं गेलं. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला सरकारतर्फे आर्थिक सहाय्य झालं पाहिजे. पण दुर्दैवाची परिस्थिती अशी की या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी जी 1350 ते 1400 रुपयाला मका बियाण्याची पिशवी मिळत होती ती या वर्षी 1800 ते 2000 रुपयाला मिळते. बरं, निर्लज्जपणाचा कळस असा आहे की फक्त भाववाढच झाली नाहीये, तर मागच्या वर्षी 4 किलोची जी मका बियाण्याची पिशवी मिळत होती ती या वर्षी फक्त 3 किलो 200 ग्रॅम, काही पिशव्या 3 किलो 500 ग्रॅम अशा पॅकेट मध्ये येत आहेत. म्हणजे एकीकडे तुम्ही भाववाढ करतायत, दुसरीकडे वजनामध्ये घट करतायत आणि हे निर्लज्ज सरकार झोपलंय. कृषी मंत्री, मुख्यमंत्री झोपलेत, कारण त्यांचा कुठलाच अंकुश कंपन्यांवर नाहीये. त्यांना जाग यावी म्हणून आज युवा सेनेतर्फे, युवती सेनेतर्फे आज कृषी मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना अलाराम पाठवण्याचं काम आम्ही आज करत आहोत. त्यांना अलाराम पाठवत आहोत आणि त्यांना एक विनंती किंबहुना इशारा देत आहोत. तात्काळ कंपन्यांवर कारवाई करा, शेतकऱ्यांना अनुदान द्या. नाही केलं तर आज 2 गावातल्या युवती जमल्यात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातली युवती जमली, प्रत्येक गावातली एक युवती जरी जमली आणि तुम्हाला घेराव घातला तर तुम्हाला पळता भुईत थोडी होईल. तुम्ही शेतकऱ्यांचं आंदोलन बघितलं, शेतकऱ्यांच्या लेकींचं नाही. शेतकऱ्याच्या लेकी पेटल्या तर तुम्हाला पळता भुईत थोडी होईल. हेच आज आम्ही सांगू इच्छितो.